म्हणाला नाही नाही, मी तिला सांगितलंय मी माझ्या आईवडिलांना सोडून राहणार नाही. की तू तिचं सगळं सोडून येणार आहे रे. अध्यात्म स्त्रीला येतच असतं रे. अस्तित्व तुझं विरघळून टाकायचंय आणि ह्याच्याशिवाय अध्यात्म वेगळं काय असतं. स्ट्रगल पुरुषांनाही असतो, मी काही नाकारत नाही, पण स्त्रीला ना बिचारीला स्वतःच्या अस्तित्वासाठीच जगण्याला. मला सगळ्या बायकांना हे सांगावंसं वाटतं, बिचारा इतकी तारेवरची कसरत करत असतात, कारण त्या कधीच स्वतःला आरशात बघताना सुद्धा स्वच्छ मी म्हणून नाहीच बघत. आणि म्हणजे माझ्या समोर ना मुलगा जातो तो मला ओळख देत नाही, आई हे काय करते त्याला आवडत नाही. माझा नवरानं खूप सपोर्ट केला. तो ना मला नाही म्हणत नाही. एक मिनिट, तो नाही म्हणणारा कोण आहे? महात्मा फुले, कर्वे यांच्यामुळे स्त्रिया आम्ही शिकायला लागलो. पण फक्त शिक्षणाने जे एक्सपोजर मिळालंय त्याच्यात आता त्या सहन करायला नकार देतात. नाळ आईला दोनदा दोडायला. ही हिपोक्रेसी आपण बघतो की आईवडिलांचं अजिबात पटत नाही, पण 4 लोकात दाखवत आहेत की वी आर रॉकिंग. मुलाखती घेतलेल्या एका स्त्रीची आज मी मुलाखत घेतोय. या मूडवर आता आपण गप्पा मारूयात. यस. हे बघ, मुळात ना हे स्वप्नात सावल्यांची कशास केली सार्जवे तू, दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात. जे सो ट्रू यार. सुरेश भट ना, सुरेश भट. आईला हे बघ आता म्हणजे ह्या गाण्याचं मी काय माहिती सकाळी आजपासून ना असंच हे गाणं लावलं आणि मी म्हटलं अरे काय अरेंजमेंट केली आहे, हे किती म्युझिशियन्स बसले असतील तेव्हा, त्यांनी हे सेशन्स कसे एन्जॉय केले असतील आणि त्यात एवढं सशक्त काव्य. आईला आणि दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शकाचं काय बनायचं म्हणजे नाही, हृदयनाथ मंगेशकर काही बोलायचंच नाही, संपलं. कळलं की आता हे डायरेक्ट कसं केलं असेल, मग त्यांनी ते त्याची प्रॅक्टिस कशी केली असेल आणि काय ती मजाच वेगळी असणार रे. सगळे म्युझिशियन्स जेव्हा एकत्र बसत असतील, त्यांच्या किती तालमी होत असतील. तो काळ आपण बघितलाच नाही यार, नाही बघितला. म्हणजे आपण जेव्हा इंडस्ट्रीत आलो तोपर्यंत ते ट्रॅक्स आणि हे सगळं सुरू झाल्यामुळे लाईव्ह बघण्याचं भाग्यच नाही मिळालं आपल्याला. सगळ्या कलाकारांची एनर्जी आणि एकत्र येत असेल ना तिथे, आणि परफेक्शन. हा म्हणजे बँगॉनच आर्टिस्ट लागत असणार ना कुठलाही. मग तो साधा रिदम छोटासा टिंग टिंग वाजवणारा जरी असला तरी तो चुकलात की लताबाईंना अख्खा टेक करायचा आहे म्हणल्यावर तो किती अलर्ट असेल. हा हो, म्हणजे आपल्या एका बीटमुळे किंवा एखाद्या गाण्याचं अरे ह्यांना परत करायला लागेल, सुराला काही जरी कमी जास्त झालं तर अख्खं गाणं परत करायला लागेल. त्यामुळे मला जे वाजवायचं ते एवढंच वाजवायचं इथून एवढं. असो तू खूपच म्हणजे ते अभि मिस दॅट. हा मी मिस दॅट म्हणून तर ह्या अशा पण अजूनही बघ ना, आजही ते आता हे किती 40 वर्षापूर्वीच आहे सहज. आजही आता आपल्याला ते असं वाटतंय की आपलं आहे किंवा अजूनही आपल्याला ते आतून हलवतं. बघ ना, तू आता पटकन त्यातल्या 4 लाईन्स तू रिलेट केल्या. त्या उगीच स्वप्नात सावल्यांची कशास केली सार्जवे तू, दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे. खरंच देतो घरी आपण. वा, चांगला मूड मिळाला. आता त्या काचेवर काय लिहिलंय बघ. चल भिडू चल भिडू चल भिडू. आपल्या आता हे आपलं जो सुरू करण्यापूर्वी तुला लाईन देतो मी. आपले ह्या आरपारच्या वुमन की बात मधून ना जेवढ्या आता मला वाटतं हा 70वा वगैरे असेल. काय बोलतोय? दर आठवड्याला एक असं 70 आठवडे तुम्ही सातत्याने करता. हॅट्स ऑफ. मला माहिती आहे किती डिफिकल्ट आहे, पण यू गॉट अ ग्रेट टीम आय गेस. टीम सगळी चांगली आहे. मुळात काय, ज्यांना बोलवतोय आपण ना त्यांच्याबद्दलची ते नीट माहिती घेतात. तेच हा, त्यांचं काय आहे काय. मला जरी माझी मैत्रीण तू असेल तरी तुझ्याबद्दल त्यांनी सर ह्यांचं हे खूप छान आहे, यांचं हे खूप छान आहे, ते खूप छान आहे. तर असं मग आम्ही आधी थोडं त्याच्यावर चर्चा करतो. म्हणून मी तासभर आधी येतो, त्यांच्याशी बोलतो
तुला काय वाटतंय, तिला काय वाटतंय, ह्याला काय वाटतंय, प्रत्येक जण काही ना काहीतरी सांगतं. आणि मग त्यातनं एक काढून आरपारची पर्सनॅलिटी अशी आहे की मुळात इथं आलेल्या कलाकारांचा त्यांचं पहिलं नाटक कुठलं, पहिली सिरियल कुठली, ते करताना कशी मजा आली, हे प्रश्न आम्ही अजिबातच घेत नाही, म्हणजे नाहीच अलाउड. त्यातल्या व्यक्तीची मुलाखत घेतो आम्ही, त्यातल्या व्यक्तीला बोलतो करतो. तिची काहीतरी मतं असतात, ती कुणाची तरी आई असते, ती कुणाची तरी बहीण असते, ह्या गोष्टी आम्ही त्यातनं बाहेर काढतो. मैत्रीण असते कुणाची तरी असं. तर त्यामुळे स्वतःच्या इमेज बिल्डिंगसाठी हा प्लॅटफॉर्म तू त्याचा वापर करावास या मुलाखतीमध्ये पुढच्या काही मिनिटांमध्ये, असं आपण मी करतो. ते तुला असं वाटलं तर मी तिथं, आणि अगं हे राहिलं बोलायचं, हे बोल असं सांगेन. हा मुद्दा आलाच नाहीये. चला सुरू करूयात. हो, रेडी. नमस्कार, मी विनोद सातव. आरपारच्या वुमन की बात या सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज मी खूप आनंदी आहे, एक्सायटेड आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण वुमन की बातमध्ये मी आजपर्यंत अनेक स्त्रियांशी गप्पा मारलेल्या आहेत. अनेक त्यातल्या माझ्या वुमन की बातमध्ये मुळे ओळखीच्या झाल्यात, आणि काही माझ्या आधीपासूनच्या मैत्रिणी आहेत, त्यांना इथं बोलतं करण्याची संधी मला मिळाली. आज गेले जवळजवळ 70 आठवडे आपण हा घाट घातलेला आहे, आणि अनेक कर्तृत्ववान स्त्रियांना, समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या स्त्रियांना, मुलींना, मैत्रिणींना आम्ही इथे बोलवतो. आणि आज मला विशेष आनंद होतोय, कारण आज जिच्याशी मी गप्पा मारणार आहे, आणि या आरपारच्या माध्यमातून तुम्ही तिच्या गप्पा ऐकणार आहात, ती कुठे काय करते असं खूप लोकांना प्रश्न पडला असेल. पण आज आपण तिच्याशी गप्पा मारूयात आणि तिला बोलतो करूयात. मी सर्वांसमोर अतिशय आनंदाने आणि प्रेमाने आमंत्रित करतो मधुराणी गोखले. हाय मधुराणी, तुझं खूप स्वागत आरपारमध्ये. आणि आम्ही आमच्या प्रत्येक गेस्टचं स्वागत एक विशिष्ट असं छान गिफ्ट देऊन करतो. तर आज तुला आम्ही आहेर देत आहोत. या आमिषापोटीच आली आहे मी ऍक्च्युअली. बर्वा स्किन थेरपी हे गाईच्या तुपापासून बनवलेल्या आयुर्वेदावर आधारित ब्युटी मी प्रॉडक्ट. खूप ऐकलं यांच्याविषयी, मी कधी वापरली नाहीत प्रोडक्ट, आता नक्की वापरते. कारण मी तूप माझा आवडीचा विषय, मी खूप तूप खाते पिते आणि आता लावणार पण आहे. वा, खूप स्वागत तुझं, खूप स्वागत. मधुराणी, कशी आहेस तू? मी एकदम छान आहे, आणि मी पण एक्सायटेड आहे विनोद, कारण आपण खूप वर्ष एकमेकांना ओळखतो, पण आपल्या भेटी नेहमी अशा गॅपनी होत असतात. त्याला काहीतरी निमित्त निघतं आणि आपण गप्पा मारायला भेटतो. आणि आज आरपारचं मुलाखतीचं निमित्त आहे. खरं तर आपण गप्पाच मारणार आहोत. आता लाईव्ह गप्पा कदाचित सगळेजण टेलिकास्ट झाल्यावर बघणार आहेत. येस येस येस, खरंच गप्पा. आम्ही कुठलाही कागद, पेन नाही, वही नाही. मधुराणीला काय प्रश्न विचारायचे तर मीही काही ठरवलेलं नाही. पण जे काय मधुराणी, तुला अनेक वर्ष अनेक प्रेक्षक रसिक बघतायत. मीही तुला मधून भेटत असतो, पण तुझ्या कलाकृतीतून तू आम्हाला भेटत असतेस. सगळ्यात एक मोठी प्रतिक्रिया, तू ज्या सिरियलमध्ये काम करत होतीस, आई कुठे काय करते, तर ती प्रतिक्रिया मी तुमच्या चॅनलच्या हेडला पाठवली होती, तुलाही पाठवली होती. तुला आठवलं होतं माझ्या आईचं काय झालं होतं, मोतीबिंदूचं डोळ्यांचं ऑपरेशन झालं होतं. तर ते काळा चष्मा घालून ती बसली होती, आणि तर ती टीव्हीला कान लावून बसली होती, टीव्हीकडे बघत नव्हती, आणि ती तुमची सिरियल ऐकत होती. मी त्याचा व्हिडिओ काढला, तुलाही पाठवला होता, आणि तुमच्या सतीश राजवाडेंना पाठवला होता. आणि मला असं वाटतं की ती जी अरुंधती रिलेट झाली सगळ्या स्त्रियांना, ते इन्क्लुडिंग माझ्या घरामध्ये माझी आई, माझी बायको, माझे वडील, हे सगळेजण ती सिरियल बघत होते. ते कॅरेक्टर खूपच रिलेट झालं. त्यामुळे मधुराणी कुठे काय करते, ते सध्या काय करते असं. सिरियल आत्ताच 5-6 महिने झाले ऑफ एअर गेली, त्यामुळे 5-1 वर्ष आम्ही सातत्याने त्याच्यावर काम करत होतो. 12-13 तास शूट करायचं, महिन्याचे 20-1 दिवस. सो आता मी जरा चिल घेते, थोडासा स्वतःकडे थोडं लक्ष द्यायचं ठरवते. आणि अर्थातच एक खूप सुंदर नाटक करते ज्याचं नाव आहे ज्याचा त्याचा विठ्ठल. त्याला नाटक नाही म्हणता येणार, लाईव्ह संगीत, नाट्याभिवाचन आणि मागे मिलिंद मुळीकांचे चित्र, असा एक तो कलाविष्कार आहे, संपूर्ण अनुभव आहे. आणि स्पिरिच्युअली बऱ्याच गोष्टी करणाऱ्यांच्या पण आणि बघणाऱ्यांच्या पण हील करणारी
ती कलाकृती. आणि मला खूप काहीतरी म्हणतो ना आपण, मागच्या जन्मीचं काहीतरी चांगलं केलेलं असेल म्हणून हे ज्याचा त्याचा विठ्ठल माझ्या हातात आलंय असं मी म्हणेन. कारण जे बघायला येतात त्यांची बघितल्यानंतरची जी अवस्था असते, आतमध्ये काहीतरी खूप हललेलं असतं, काहीतरी खूप आपण अनेक वर्षात अनेक भावभावनांना टाळत येतो, ॲड्रेस करत नाही, दाबत येतो, त्याची मुस्कटदाबी करतो काही भावनांची तर आपण लिटरली. तर त्या कुठेतरी सरफेसला येतात हे संपूर्ण बघताना आणि हील होतात नकळत. तर अशा कलाकृतीसाठी की जी नुसती मनोरंजनाच्या पलीकडे जाते आणि त्याच्याही पलीकडे जाऊन बघणाऱ्यांना, प्रेक्षकांना, रसिकांना काहीतरी देते आणि त्या कलाकृतीसाठी आपली निवड व्हावी. वा वा. हे मला खूप, ज्याचा त्याचा विठ्ठल हे नाव मला खूप आवडलंय. कारण मला असं वाटतं की विठ्ठल हा एक विश्वास आहे. विठ्ठल मनात माझ्या काही असू शकतं, ज्याचा त्याचा विठ्ठल तो कुठेही कधीही कसाही कुठल्याही रूपात भेटतो. आणि आमच्या नाटकात तर म्हटलंय की तो संकटाच्या रूपातही भेटतो. वा. म्हणजे संकट ही त्याची खूण म्हणून पाहावं, संकटाकडे संकट न पाहता ही त्याची खूण म्हणून पाहावं, असा पर्स्पेक्टिव्ह अडचणींकडे, संकटांकडे बघताना जर आपल्याला मिळाला. आणि फक्त आस्तिक असणाऱ्यांचंच ते नाटक नाही आहे. म्हणजे ज्यांचा देवावर विश्वास आहे किंवा जे रोज काहीतरी म्हणतात, करतात, पूजा करतात, अशांचं नाटक नाही आहे ते. कारण जो रोल मी करते सौदामिनी, ती काही बिलीवर नाही आहे. आस्तिक म्हणतो ना आपण, किंवा ती उलट क्वेश्चन करते त्या संपूर्ण प्रवासात की कोण आहे तुमचा हा विठ्ठल. आणि तिला कसा कुठे विठ्ठल सापडतो आणि आधीची सौदामिनी आणि नंतरची सौदामिनी यांच्यामध्ये किती जमीन आसमानाचा कसा, आणि अत्यंत सहजतेने घडतं, ओढून तणून नाही. तिला तिचं उमजत जातं, तिला तिचा विठ्ठल भेटत जातो आणि एका क्षणाला ती पूर्णपणे बदललेली असते. ज्याचा त्याचा विठ्ठल हे सांगतानाही तुला ते असं भरून येतो. मला ते खूप महत्वाचं कलाकृती ही माझ्याकडे आलेली. म्हणजे अभिनयाच्या माझ्या प्रवासात नाही, ते तर आहेच, पण मधुराणीच्या जीवन प्रवासातला खूप महत्वाचा भाग आहे हे नाटक वाट्याला येणं, असं मला वाटतं. ज्याचा त्याचा विठ्ठलने तुला जरा शांत केलंय का आत्मपरीक्षण करायला लावलंय? हो, मला खूप काही दिलं. म्हणजे म्हणतो ना की त्याच्यात एक वाक्य आहे की मोठं असणं आणि थोरलं असणं याच्यात फरक आहे. की वयाने, अनुभवाने मोठा असलेला माणूस थोरला असेलच असं नाही. तर विठ्ठलाच्या स्क्रिप्टच्या रूपाने मला थोरलं काहीतरी सापडलंय की ज्याचं बोट धरून मी पुढचा प्रवास करू शकेन. ज्या स्क्रिप्टचा मला भेटलाय माझा विठ्ठल. त्याच्यात एक साक्षात्काराचा सीन आहे शेवटी, आणि तो दरवेळेला करताना मला असं वाटतं की हे काहीतरी वेगळीच आपली ब्रह्मानंदी टाळी लागते ह्या वेळेला. आतून उजळून निघाल्यासारखं म्हणतो ना आपण, की आतले काहीतरी दिवे लागतात आणि ते फक्त माझे नाहीत, तर त्या निमित्ताने तिथे आलेल्या सगळ्यांना आतून उजळून निघाल्यासारखं वाटतं. आणि ते मला खूप ब्रिलियंट वाटतं. म्हणजे आपण एक अभिनेत्री म्हणून या क्षेत्रात येतो की कुठेतरी आपल्या इमोशन्सना एक आपल्या विचारांना एक व्यक्त करता यावं, एक्सप्रेशन मिळावं, आपल्या आतमध्ये दडलेल्या अनेक गोष्टींना काहीतरी माध्यम मिळावं म्हणून अभिनेत्री आपण होत असतो. पण त्याच्याही पलीकडे जाऊन काहीतरी अनुभव देता येतोय आपल्याला, याच्यासाठी पूर्वपुण्य लागते. वा वा. सो कलेच्या माध्यमातून तुम्ही प्रेक्षकांना आणि तुमच्यामध्ये पण एक एनर्जी देताय. ऍब्सोल्युटली. आणि ही एनर्जीच एनर्जी आपल्याला जिवंत ठेवते. अगदी. आणि तर तुझी एनर्जी काय आहे? तुझी आयुष्याची एनर्जी काय? सध्याची तुझी एनर्जी काय, असं जर विचारलं की तुझ्या आयुष्यातली तुझी सध्याची एनर्जी काय किंवा कोण?
एनर्जी काय आहे? म्हणजे मला जरा थोडंसं नीट विचारलं मला म्हणजे आपल्याला असं असतं ना की आपण किती दमून भागून आलो तरी एखाद्या व्यक्तीशी बोललो की आपला थकवा निघून जातो, नाही का? किंवा एखादी कविता वाचली तर आपला थकवा निघून जातो, एखादं गाणं ऐकलं मगाशी आपण तर आपण एका वेगळ्या मूड सेट झाला आपला. ओके, मग तशा खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे एकच असं नाही. माझे काही मित्रमैत्रिणी आहेत की जे फॉलबॅक आहेत, म्हणतो ना की आपण बऱ्याचदा आपल्याला परतायला जागाच नसते रे, कारण आपल्याला समजून घेणारं एक कुशनच नसतं. असा एक काळ येतो ना आयुष्यातला की आपण काहीतरी वेगळे निर्णय घेतो आणि वेगळ्या प्रवासातनं जात असतो आणि तो काळ समजून घेणारी माणसं आजूबाजूला नसतील तर आपण भरकटू शकतो. तर तसे फॉलबॅक असणारे मित्रमैत्रिणी आहेत मला की जे ज्याच्यामध्ये डॉक्टर समीर कुलकर्णी सुद्धा आहेत, शीतल म्हणून माझी मैत्रीण आहे, अमित आहे, आणि असे अनेक आहेत की ज्यातनं मला एनर्जी मिळते. आणि वाचायला खूप आवडतं मला, वाचनातनं मिळते. आणि कविता हा तर माझं कुशन आहे, ही माझी पिलो आहे की माझ्याकडे काही मोबाईलमध्ये पण ठेवलेल्या असतात कविता आणि ते पेज मी नुसतं उघडलं तरी मी आतनं शांत होत जाते. मला माहिती नाही माझं आणि कवितेचं हे काय कनेक्शन आहे किंवा काय आहे, पण सतत आजूबाजूला म्हणजे अगदी गाडीतही प्रवास करतानाही कुठे माझ्या आजूबाजूला पुस्तकं असतात, कवितांची संग्रह असतात आणि ती मला आतनं शांत करते. कुठलीही कविता आणि त्याच्यात मी रमते, ती मला त्याच्यातनं मला एनर्जी मिळते. आय गेस चांगल्या गाण्यांमधनं मिळते, चांगल्या चित्रपटांमधनं मिळते. सो मी मेडिटेट करते, सुदर्शन क्रिया करते, त्यातनंही मला असं वाटतं की मला काही ना काहीतरी एनर्जी मिळत असणार. वा वेगळं मधुराणीचं एक सोशल मीडियावर मधुराणी कवितांच्या माध्यमातून भेटते. मध्ये मध्ये तुझे खूप व्हायरल झालेले काही फोटो आणि त्या फोटोमधून अरे बापरे मधुराणीचे फोटो आहेत का हे, आणि आता जी बोलती आपल्याची मधुराणी तर ही आहे ती खरी, ती पण खरीच आहे, ती खोटी नाही आहे. पण ती असाइनमेंट असते आपली. पण आपण एक माणूस म्हणून जर बघायला गेलं तर हे तरल भाव हे सगळं आहे. मला असं वाटतं मधुराणी ह्या सगळ्यातून मला असं दिसतंय बघ तुझ्या बोलण्यातून, मला ते सापडतंय असं की कधी कधी आपलं डोकं दुखतं, आपण गोळी घेतो, ऍसिडिटी झाली गोळी घेतो, हात दुखतो, पाय दुखतो, शरीराचे अनेक अवयव असतात, त्या प्रत्येकाला औषध असतं. पण एक न दिसणारा अवयव आपला असतो तो म्हणजे मन. तर त्याच्यावर आपण काम करतो का नाही करत आणि त्याच्यावर सगळं बाकी आपलं बिहेवियर पॅटर्न अवलंबून असतं, नाही का? तर त्या मनाशी बोललं पाहिजे किंवा त्याला काय हवंय याचा शोध घ्यायला पाहिजे. याच्यावर तुला काय वाटतं? फारच महत्वाचं आहे रे, कारण शरीर हे त्याच्यानंतर येतं. कारण आपली मनाची जर अवस्था बिघडली तर त्याचा शरीरावर फार पटकन परिणाम होतो. त्यामुळे मनाची काळजी घेणं हे मला अत्यंत गरजेचं वाटतं. म्हणजे इवन सिरियल चालू असताना पण लोकांना वाटतं की अरे पॉप्युलर आहे, नंबर 1 सिरियल आहे आणि आता काय ती म्हणजे आता काय व्हॉट मोर यू वॉन्ट इन लाईफ वगैरे असं आता एकदम सॉलिड रॉकिंग काळ चाललेला असणार आहे वगैरे वगैरे, जो असतोच एका पॉईंटला. तुम्हाला कामाचं खूप सॅटिस्फॅक्शन मिळत असतं, सगळं असतं, पण त्याही काळात तुम्ही थकता खूप, तुमच्या पर्सनल आयुष्यात काही गोष्टी चाललेल्या असतात. त्यामुळे मन सतत तुमचं स्थिर ठेवणं, पॉझिटिव्ह ठेवणं. मला असं वाटतं की पुढच्या काही वर्षांमध्ये मी काम करेनच, पण माझा सगळ्यात मोठा फोकस असेल तो म्हणजे हे सगळं करताना पण मी आतून किती शांत, स्थिर आहे आणि समाधानी आहे. कारण ते जर तुमचं हललेलं असेल, ते जर अस्थिर असेल, अस्वस्थ असेल, निगेटिव्ह असेल, स्पायरलमध्ये गेलेलं असेल, तर तुम्ही करताय त्या कामाच्याही तुम्हाला तितकासा आनंद मिळत नाही. आणि मग त्याच्यासाठी काय काय करता येईल, मग ती अफर्मेशन्स असतील, मग ती ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस असेल, आपण म्हणतो ना की कृतज्ञतेची, पण ती प्रॅक्टिस केली पाहिजे. मेडिटेट मी करते, गायडेड मेडिटेशन्स काही करते की, आणि सगळ्यात महत्त्वाचं ना
आपण स्वतःला मायेनं घ्यायला शिकायला पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण कुठेतरी खूप हल्लेलो असतो, अस्वस्थ असतो, तेव्हा जरा खोदून बघितलं तर आपण स्वतःला कुठेतरी जज करत असतो, क्रिटिसाइज करत असतो, कोसत असतो कुठल्या तरी गोष्टीसाठी, किंवा दुसऱ्याच्या चष्म्यातनं स्वतःला पाहत असतो. आणि जेव्हा आपण मायेने घ्यायला शिकतो ना स्वतःला, की हो ठीक आहे, मी अशी आहे, इट्स ओके. आत्ता मला असं वाटतंय, का मला सॅड वाटतंय यार, दिस इज नॉट डन, मी अशी नाहीये, नाही आत्ता वाटतंय, इट्स ओके, इट्स ओके. आज मला इथे यायला उशीर झाला. गाडीमध्ये असताना विनोदने मला सांगितलं होतं लवकर ये, त्याला जायचंय. गॉड, मी नर्वेला का उशीर. ओके, इट्स ओके, इट्स ओके. मायेनं घे स्वतःला. तू जर स्वतःला मायेनं घेतलीस तर आजूबाजूची लोक घेतील. आपल्या आजूबाजूच्या नोबडी अंडरस्टँड्स की तुझा दिवस कसा सुरू झालाय आणि का हे झालंय आणि कशामुळे गडबड झाली. एक्सप्लेनेशनची, जस्टिफिकेशनची गरज नाही. तू आधी मायेने घे स्वतःला, इट्स ओके. मला सगळ्या बायकांना हे सांगावंसं वाटतं, बिचारा इतकी तारेवरची कसरत करत असतात ना, कारण त्या कधीच स्वतःला आरशात बघताना सुद्धा स्वच्छ मी म्हणून नाहीच बघत. ते जजच करत बघतात की ओ शिट, आज ना डोळ्याखाली जरा काळच, हे काय इथे सूजच दिसते, किंवा ज्या काही ब्युटीच्या किंवा परफेक्शनच्या नॉर्म्स समाजाने घातल्या आहेत त्याच्यात जर मी बसत नसेल तर अरे मी जशी तशी भारी आहे की, असं म्हणायला आम्ही कधी शिकणार आहोत. खूप छान आहे, मस्त आहे. कारण जन्मल्यापासूनच स्त्रीला वाढवताना इतकं तिच्यावर की हे म्हणजे चांगलं, असंच असायला हवं, हे नाही आलं तर तू कमी आई आहेस, कमी स्त्री आहेस, कमी दर्जाची बायको आहेस किंवा कमी दर्जाची मुलगी आहेस. मग इतक्या दडपणात बायका जगताना बघतात की मुलाला कमी मार्क मिळाले तरी त्या स्वतःला कोसतील. आज कुठेतरी डब्यामध्ये चूक होऊ शकतं ना, की डब्यामध्ये काहीतरी आज कमी जास्त दिलं गेलं, काहीतरी आज स्वयंपाकात कमी पडलं, कुठेतरी पोचायलाच उशीर झाला, काय ह्या सगळ्याचं इतकं दडपण. आणि बरं, त्यांना त्यांचंही काहीतरी करायचंय, पण त्यांना आहे ती टिपिकल आईची, बायकोची, सुनेची भूमिका पण निभवायची. ह्याच्यात त्यांची खूप ओढाताण होते, खूप ओढाताण होते आणि खूप त्रासातनं जातात त्या. तर मला असं वाटतं की त्यांनी शिकायला हवं म्हणायला की इट्स ओके, इट्स फाईन. बायकांनी हे नक्की शिकायला पाहिजे, किंवा शिकायला पाहिजे म्हणण्यापेक्षा करायला सुरुवात केली पाहिजे की रोज आरशात उठून आपण स्वतःला सांगितलं पाहिजे की येस, यू आर द बेस्ट, तू भारी आहेस, कम ऑन, यू आर रॉकिंग. हे मला असं वाटतं स्वतःला सांगायलाच पाहिजे. आणि तुम्ही जेव्हा स्वतःला मायेने घ्यायला सुरुवात कराल ना, तेव्हा आजूबाजूच्या स्त्रियांकडे पण तुम्ही प्रेमाने बघाल. मग तुम्ही तिलाही क्रिटिसाइज करणार नाही, तिलाही जज करणार नाही, आणि तिलाही मायेने घ्या. आणि मग असं एकत्र सगळ्यांनी ग्रो होण्याची गरज आहे असं मला वाटतं. पॉझिटिव्हिटी स्प्रेड होईल. ऍब्सोल्युटली. कारण आपल्याकडे नेहमीच म्हणलं जातं की बाई बाईला मागे खेचते, बाई बाईची मोठी शत्रू असते. हे चित्र बदलायला हवंय का असं मला वाटतंय. आणि मला काय वाटतं ना विनोद, आपण म्हणतो की अध्यात्म स्त्रीला येतच असतं. अरे अच्छा. कारण तिची जडणघडण बघ ना कशी झालेली असते की लहानपणी जन्माला आल्यापासनं एका विशिष्ट वयात आल्यावर तिला हे सांगितलं जातं की हे तुझं टेम्पररी घर आहे बरं का, तुला नवऱ्याच्या घरी जायचंय, तिथे गेल्यावर तिथल्या सगळ्यांना आपलं म्हणायचंय, हां तुझं नाव विसरायचंय, आडनाव विसरायचंय, वेगळं लावायचंय, त्याच्या मुलांना जन्म द्यायचा आहे, आणि तिथेही तू कुठेच नाहीयेस, अस्तित्व तुझं विरघळून टाकायचंय. आणि ह्याच्याशिवाय अध्यात्म वेगळं काय असतं. मीपणा जिथे आपल्याला विसरला जातो तिथे अध्यात्म सुरू होतं मला वाटतं. त्यामुळे हे स्त्रियांना फार कठीण नाहीये. पण होतं असं की त्यांना त्यामुळे गृहीत खूप धरलं गेलं रे.
वर्षानुवर्ष खूप गृहीत धरलं गेलं. आता अगदी परवाची गोष्ट मी तुला सांगते की एक आमच्या ओळखीतलं कुटुंब मध्यमवर्गीय मला भेटले आणि मुलाचं लग्न ठरलं होतं. तो 25-28च्या दरम्यान असेल. म्हटलं अरे वा. आणि त्यांचं घर तसं लहान आहे, तर छान कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे. तर त्याला म्हटलं मग आता लग्नानंतर कुठे राहणार तुम्ही, कारण घर तसं लहान आहे. तर मला असं वाटलं की त्यांनी काहीतरी विचार केला असेल की लग्नानंतर आजकाल मुलं करतात. म्हणाला नाही नाही, मी तिला सांगितलंय मी माझ्या आईवडिलांना सोडून राहणार नाही. तिचं काय? आणि मग मी तिच्या आईकडे बघितलं तर आई म्हणाली हो हो हो, याचं म्हणणं अगदी खरं आहे. मी म्हटलं ही स्त्री पण असंच म्हणतेय. आणि तू हे मी माझ्या आईवडिलांना सोडून राहणार नाहीस हे बाबा रे तू कोणाला सांगतोयस की तू तिचं सगळं सोडून येणार आहे रे. आणि तिला कोणी विचारतं का की तुझ्या आईबाबांबद्दल तुला काय वाटतं, तुला आठवण येते का, तुला त्यांच्यासाठी काय करावं असं वाटतं, तुला तिथे सोडताना, कारण ते गृहीतच धरलंय की अरे शी इज मेंट टू डू दॅट. हे माझ्या इतकं अंगावर आलं की मला असं वाटलं की आताची मुलं बदलतायत कदाचित. म्हणजे आता हे सगळे नवीन शब्द आलेत काय सिच्युएशनशिप आणि हे ते मला माहित नाही. पण आता ही सगळी मुलं त्याच एज ग्रुप मधली आहेत आय गेस. पण मला असं वाटलं की तुम्ही त्यांना जज करताय पण त्याची गरज आहे. त्यांनी वेगळं काहीतरी या नवरा बायकोच्या नात्याच्या किंवा लग्न संस्थेच्या डायनॅमिक्सचा वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची गरज आहे. तर त्यातनं काहीतरी मैत्रीपूर्ण सहजीवन सुरू होऊ शकते. खूप 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 अगदी आत्ताच्या सगळ्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीवर तू खूप महत्वाचा विषय काढलाय. माझा लाडका विषय. खरं तर तू किती लोकांच्या मुलाखती घेतल्यात आतापर्यंत? खूप. नाही का? तुझा शो किती एक 100 तर असतीलच. म्हणजे कवितेचं पान 48 पेक्षा जास्त 51 एपिसोड्स आणि रंगपंढरीचे तेवढेच साधारण एपिसोड आणि बाकीचे वेगळेच. M2G2 असेल, हीच माझी मैत्रीण असेल, यंदा कर्तव्य असेल, 100 काय 300-400 मुलाखती मी घेतल्या. 300-400 मुलाखती घेतलेल्या एका स्त्रीची आज मी मुलाखत घेतोय असं मला विचारच केला नव्हता विनोद की यार मी खरंच एवढ्या मुलाखती घेतल्यात. ब्रेकिंग न्यूज. आणि वेगवेगळ्या टप्प्यावर त्या घेतल्यामुळे मी असं एकत्र कॅल्क्युलेट नाही केलं की. पण खरंच तू एवढ्या लोकांना बोलतं केलंयस. हो. म्हणजे तू एवढ्या लोकांचा अभ्यास केलायस नकळत. हो हो की नाही? हो. म्हणजे मला अभ्यास करते की नाही माहिती नाही पण मला कुतूहल असतं माणसांविषयी. म्हणजे माणसं, त्यांचा मनोव्यापार, त्यांच्यामधले एकमेकांमधले संबंध, मानवी संबंध हा माझा खूप आवडीचा विषय आहे. म्हणजे मी कुतूहल तरी असतं माझ्यामध्ये. कुतूहल आणि लग्न संस्था या 2 कीवर्ड्सवर आपण पुढे जाऊयात का? म्हणजे बघ सिच्युएशनशिप किंवा आत्ताच्या जनरेशनमध्ये मला ही जनरेशन मध्ये ह्या जनरेशन बद्दल मला कुतूहल खूप असं वाटतंय. म्हणजे बघ आता तुला मुलगी आहे, तुला आता तुझी मुलगी ऍडोलेसन्स एज मध्ये आता ती 12 आहे. हा मग 13 किशोर वयात आली ना मुलगी. आता तुझ्या मुलीबद्दल एक वेगळा सेगमेंट आपण पुढच्या प्रश्न देणार आहे. पण मी पुन्हा ह्या आत्ताच्या जनरेशनकडे येतो. मला ही जनरेशन बद्दल एक कुतूहल आहे आणि त्याच्यातलं मला एक आवडतं म्हणजे दे कॅन से नो. येस, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. किती मोठी क्वालिटी आहे. हो, कारण आता या सगळ्यांबद्दलच मी म्हणेन की पितृसत्ताक पद्धतीने जे आत्तापर्यंत सगळी आपल्या समाजाची रचना झालेली अनेक वर्ष, त्याच्यात स्त्रीची अवस्था फार गंमतशीर करून टाकली आहे पितृसत्ताक संस्थेने. म्हणजे तिला खूप हेल्पलेस केलंय असं मला वाटतं. म्हणजे बघ ना, आपण आता ज्या जनरेशनमध्ये वाढलो तिथे आजूबाजूच्या बॉलिवूडच्या ज्या काही चित्रपट बघत वाढलो किंवा मुलगी म्हणून मी जेव्हा मोठी होताना जे काही चित्रपट बघितले ते मेरे ख्वाबों में जो आहे आके मुझे काय छेड जाय,
म्हणजे आम्हाला असं वाटायला, हेच आम्हाला जवळपास वाटत होतं आमच्या जनरेशनला, की वयात आल्यावर एक कुठेतरी स्वप्नातला राजकुमार आपल्याला भेटणार आणि त्याच्याशी लग्न करायचं झालं, लाईफ इज सेट. किंवा मैं तुलसी तेरे अंगण की, ते अजून आधीची जनरेशन झाली. पण म्हणजे हेच इति कर्तव्यता आयुष्याची आपल्या, आणि हेच काय ते स्वप्न असू शकतं. पण त्या मुलीला त्या काळात कोणीच विचारलं नाही की बाई ग तुला काय आवडतं, तुझं काय म्हणणं आहे. बरं, ते इतक्या नाजूक वयात निर्णय घेऊन टाकले, कारण तेव्हा असंच होतं की जो आवडेल आणि ज्याच्याबरोबर आपण डेट करू आजकालच्या भाषेमध्ये, त्याच्याबरोबरच लग्न केलं पाहिजे. हो, हे कंपल्शन होतं. कारण मग 4 लोकांना कळलं तर लोक काय म्हणतील. तुम्हाला हे माहीतच नसेल कदाचित या जनरेशनला, की आजकाल डेटिंग ॲप्स आहेत आणि एक कॅज्युअल डेटिंग असतं, हे असतं ते असतं. आमच्याला असं काही नव्हतं. ज्याच्याबरोबर डेट करू त्याच्याशी लग्न केलंच पाहिजे. आणि मग त्यावेळेला काय रे एक्सपोजर, आणि काय कळत असतं, तुम्हाला काय आवडतं, काय समाज कशा चालतो, जग कसं चालतं, काही माहीत नसतं. आणि त्या वयात ती दोघं जण एकत्र येतात आणि बिचाऱ्यांवरती कंपल्शन की हे पुढे नेलंच पाहिजे. आणि ते नाही जर नेता येत असेल तर त्यातल्या स्त्रीचाच काहीतरी दोष आहे, किंवा तिला ॲडजस्ट करता येत नाही आहे, किंवा ती स्त्री म्हणून कुठेतरी आदर्श स्त्री म्हणून कमी पडते. आणि या सगळ्यात एका विशिष्ट जनरेशननी ही खूप घुसमटलेली सिस्टीम पाहिली, की ॲडव्हर्टायझिंग कपल्स असतात ना, की आम्ही मस्त आहोत, आमचं छान चाललंय, याची ॲड दाखवणारी कपल्स असतात, की आतमध्ये काय आहे हे बाहेर समाजाला कळणारच नाही. त्या दोघांना माहिती आहे, आणि त्यामुळे त्यांच्या मुलांना माहिती आहे की हे बाहेर जे ही हिपोक्रसी निर्माण होते ना, हा खोटेपणा निर्माण होतो. सोशल मीडिया काय 4 चौघात जाताना पण ही हिपोक्रसी आपण बघतो, की आईवडिलांचं अजिबात पटत नाही, पण 4 लोकांत दाखवत आहेत की आम्ही आर रॉकिंग, आमचं किती सगळं छान चाललंय. आणि असं तर ही हिपोक्रसी या जनरेशननी पाहिली, ही घुसमट त्यांनी पाहिली. ती फक्त स्त्रीची होते असं नाही रे, एक पुरुषांची पण होते. एक जर अनहॅपी असेल कुठल्याही कारणाने तर दुसरा कसा हॅपी राहील. म्हणून मला असं वाटतं या जनरेशनला विचार पुन्हा नव्याने या सगळ्याचा करावासा वाटतोय, आणि मी स्वागत करते त्याचं. ते पडतील, जडतील, चुकतील, त्रासात न जातील, पण त्याच्याशिवाय काहीतरी शोध लागणारच नाही. वोकल झाली, ती वोकल झाली. आज माझ्या मैत्रिणींच्या मुली आहेत, ज्या वयाने मोठ्या आहेत, ज्या डेट करतायत, त्यांच्यामध्ये इतकी क्लॅरिटी आहे रे विनोद, की मला कौतुक वाटतं त्या जनरेशन. 22-20च्या असतील, 25च्या असतील, पण त्यांना माहिती आहे की आपल्याला काय हवंय, काय नको आहे. आणि आता मी याच्याबरोबर डेट करते, पण हे जर नाही वर्कआउट झालं तर आम्ही वेगवेगळ्या मार्गाने जाऊ शकतो, ही त्या दोघांमध्ये क्लॅरिटी असते. फरफटत जाण्यापेक्षा आणि ॲट एनी पॉइंट. आणि हे मला कौतुकास्पद वाटतं. म्हणजे मला माहित नाही की या जनरेशनला त्याचं काय वाटतंय. त्यांचा तो जगण्याचा भाग, त्यांचं जगणं आहे. हा, आणि ते मला गरजेचं वाटतं, कौतुकास्पदही वाटतं. आणि कुठेतरी ते संपूर्ण त्याचं काय म्हणतो त्याला, बदल होण्यासाठी हे सगळं चक्र पुन्हा फिरणं गरजेचं आहे. कारण महात्मा फुले, कर्वे यांच्यामुळे स्त्रिया आम्ही शिकायला लागलो. पण फक्त शिक्षणाने जे एक्सपोजर मिळालंय त्याच्यात आता त्या सहन करायला नकार देत आहेत. आणि ती महत्वाची गोष्ट वाटते, खूप महत्वाची गोष्ट वाटते. ती महत्वाची. मधुराणी, आयुष्यामध्ये तू खूप चांगलं आता विशद केलंस. कॉफी घ्या गार. खूप चांगलं विशद केलंस तू आता. एकंदरच स्त्रिया आणि आत्ताची जनरेशन ह्याच्यामध्ये मगापासून मी तुझ्या विचारांची बैठक जी बघतोय, की खूप चांगलं निरीक्षण आहे तुझं स्त्रियांच्या बद्दल. पण तू मधुराणी म्हणून तू स्वतःमध्ये काही बदल केलेले आहेस. सगळ्या बायका ते करू शकतीलच असं नाही. करू शकतील किंवा ते करतात असं नाही, असं म्हणून करत नाहीत. करू शकतील हे बरोबर आहे तुझं. करत नाहीत हे सत्य आहे. तर आयुष्यामध्ये बघा, मी कुठेतरी वाचलं होतं, कोणी लिहिलं होतं मला माहित नाही, की निर्णय न घेता येणं यापेक्षा दुर्दैव जगात कुठलंही नाही. पाणी वाहतं ठेवण्यासाठी तुम्हाला निर्णय घेणं गरजेचं असतं, नाहीतर एकाच ठिकाणी डुंबलं तर त्याच्यावर डास बसतात.
काल मी एक मीम बघितलं, एक पोस्टर बघितलं की एक आळी आहे आणि एक फुलपाखरू आहे. आणि ती आळी त्या फुलपाखराला म्हणते की अरे तू किती बदललास, तू किती सुंदर दिसतोयस, तू काय केलास. फुलपाखरू म्हणतं मी निर्णय घेतला. इट्स मॅटर ऑफ वन डिसिजन फॉर युअर सेल्फ. मुक्त स्वतःसाठी. आणि त्याचे सोपं नाहीये काही, कुठलाही निर्णय नाही अजिबात कुठलाच निर्णय सोपा नाहीये. कुठलाही असेल तो, स्वतःसाठी घेतला असेल किंवा इतर कोणासाठी घेतला असेल, किंवा 4 पावलं मागे यायचा निर्णय घेते हाही निर्णय असेल, किंवा मी माझे स्वप्न आज गुंडाळून ठेवायचा निर्णय घेते, किंवा फॉर दॅट मॅटर एनिथिंग की मी हा निर्णय घेते. प्रत्येक निर्णयाचे काहीतरी प्रोज अँड कॉन्स असतात, कॉन्सिक्वेन्सेस असतात. पण मला असं वाटतं निर्णय घेण्यापूर्वी त्या कॉन्सिक्वेन्सेसला स्त्रिया खूप घाबरतात, परिणामांना घाबरतात. म्हणजे त्यांना आपण निर्णय का घेतो तर काहीतरी त्याच्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह फॅक्टर दिसतच असणार ना, किंवा सुटका. नाही, पॉझिटिव्ह असतं, काहीतरी पॉझिटिव्ह असतं जे काय असेल ते. आणि काही त्याचे निगेटिव्ह, कुठल्याही निर्णयाचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतात. पण जेव्हा मला असं वाटतं की तुम्ही त्या निगेटिव्ह गोष्टींनी खूप घाबरून जाता, अँक्शियस होता, किंवा तुमच्यामधली ताकद तुम्हाला माहीतच नसते, जी खरं तर प्रत्येक स्त्रीमध्ये असते, कुठल्याही पॉइंटला कुठलाही निर्णय घेण्याची, ती आजमावून बघायची. एक कोणीतरी लागतं की जे म्हणतं की चल मैं हूं, पुश लागतो, किंवा तू आहेस आणि यू आर इनफ हे सांगणारा कोणीतरी लागतो. हो, तो क्षण एक. तुला मी इतकं क्यूट उदाहरण एक सांगते. काल मी आणि माझी मुलगी एक, आम्हाला पाणीपुरीचा ठेला दिसला आणि मी येता जाता बघत होते, तिथे बऱ्याचदा गर्दी असायची. मी गाडी पुढे थांबवली आणि स्वरालीला म्हटलं चल आपण आज पाणीपुरी खाऊ. कालची गोष्ट. आणि आम्ही तिथे पाणीपुरी खायला गेलो तर तिथे एक साधारण 60तली बाई, चांगल्या घरातली, ती तो पाणीपुरीचा ठेला म्हण किंवा ते काउंटर चालवत होती आणि अत्यंत छान वस्तीमध्ये. आणि आम्हाला चव आवडली, आम्ही तिच्याशी गप्पा मारायला लागलो. त्या बाईचं वय 63. मी म्हटलं की तुम्ही कुठे राहता, तर जवळपासच त्या राहत होत्या. मग मी त्यांना हळूहळू बोलतं केलं की तुम्हाला कधीपासून करताय, का करताय. तर म्हणजे नाही, आत्ताच मी काही महिने झाले सुरू केलंय, कारण त्या स्पॉटला तोपर्यंत कधीच कुठली गाडी किंवा असं काही मी पाहिलं नव्हतं. तर म्हणे काय सांगू का, म्हणे मी आयुष्यभर मसाल्यांचा व्यवसाय केला आणि मी स्वतः बनवायचे खूप छान, आणि तो तर माझ्या मुलांनी टेक ओव्हर केला. आणि तो मला म्हणाला आता बास झालं तुझं, तू घरी बस. तर मी घरी बसले, पण मला बीपी लागलं, मला डिप्रेशन आलं आणि मला सहनच होईना, कारण मी सतत बाहेर जाणारी, माणसात असणारी. तर मी ठरवलं, मी माझी गाडी चालवते, गाडी चालवणारी चांगल्या घरातली ती स्त्री. मी म्हणाले की मला काय येतं, मला पाणीपुरी छान करता येते. आणि त्या निमित्ताने म्हणे मला इथे 50 पाणीपुऱ्या, मला रोज, मी 6 ते 10 येते, मला 50 लोक भेटतात, मी त्यांच्याशी गप्पा मारते, मला मजा येते. आणि म्हणे माझ्या समोरना मुलगा जातो तो मला ओळख देत नाही, आई हे काय करते त्याला आवडत नाही, पण तिचा नातू जो 9वीत आहे तो तिच्याबरोबर गाडी येते पण तो तिला मदत करतो. मी म्हटलं की त्या बाईने ठरवलं की आज मला माझ्यासाठी काहीतरी करायचंय वयाच्या 63व्या वर्षी. तिने निर्णय घेतला, तो अंमलात आणला. आणि नवरा सपोर्ट करतोय का, मुलगा सपोर्ट करतोय का, कोण काय म्हणतंय हे माझ्या स्टेटसला शोभतंय का हे माहिती नाही. तिने एवढंच ठरवलं की बाई मला रडत जगायचं नाहीये, मला रडायचं नाही की मला हे झालंय, आता ते झालंय, आता मी काय करू, मी बिचारी, वाय मी. विक्टिम झोनमध्ये मला जायचं नाही. मला माझ्यासाठी निर्णय घ्यायचा आहे की मी काय करू शकते की ज्याने मी आनंदी राहीन, तर मी हे करू शकते. मग आज थोडा विरोध त्यांना काहीतरी झालाच असणार, पण मला इतकं कौतुक वाटलं की ती 9वीतला नातू म्हणतो आजी बरोबर, आजी चल मी आहे तुझ्याबरोबर, मी घेतो. मला आत्ताही सांगताना काटे आले अंगावर, हे किती क्यूट आहे. मग त्या बाईचं इतकं कौतुक वाटलं. नाही, मला बघ आता असं तेच आहे की हे निरीक्षण आहे तुझं, हे तुला त्या व्यक्तीमध्ये ते सापडलं आणि तुला ते भावलं. मला ते भावलं आणि ते सगळं माझ्या मुलीने ऐकलं. वा, हे किती महत्वाचं आहे. स्वरालीला न कळत ते तिला तिच्यापर्यंत पोहोचलं की हो हे किती अमेझिंग आहे.
आणि ती म्हणाली त्यांना की यू डोंट लुक 63, तुम्ही 63 वाटत नाही. तर त्यांनी सांगितलं की अगं आपण सतत कामात राहिलं पाहिजे, आनंदी राहिलं पाहिजे ना, तर आपल्याला एज टच करत नाही. आज तिला नकळत कुठेतरी पास ऑन झालं ना ते. कारण एक मूल अख्खा समाज घडवत असतो. ती काही फक्त फॅमिली घडवत नसते एका मुलाला. मोठं वाक्य या वाक्याचं डेप्थ आहे. एक मूल समाज घडवत, अख्खा समाज मिळून घडवत. एक विलेज असतं ते, आजूबाजूचं एक अख्खं मोठं कुटुंब मिळून एक मूल घडत असतं. आता मी त्या विषयावर येतो. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की, माहीत नसेल तर सांगतो, ती तिच्या मुलीला जेवढं माझं निरीक्षण आहे खूप छान पद्धतीने वाढवते. सगळ्याच आहे आपल्या मुलांना छान पद्धतीने, पण तू एस्पेशली तू स्वरालीला तिची शिक्षण पद्धती असेल, तिच्या बरोबरचा तुझा संवाद असेल, आणि आत्ता हे जे खूप नाजूक वयामध्ये आता तुझी मुलगी आहे, तर कसं तुझं आई मुलीच मला आता तुझ्यातल्या आईला प्रश्न विचारायचा. हे खूप कठीण आहे. कारण ती पुण्यात असते, काम माझं मुंबईत, आणि तिचं जे सगळं महत्वाचं वाढीचं 7 ते 12 हे वय होतं, त्याच्यात मी 20-20 दिवस काम करत होते. आणि 10 दिवसच मी तिला 8-9 दिवस 10 दिवस असं मी तिला भेटायचे. आणि एकीकडे करत होते आईची भूमिका, पण माझ्या मुलीला मला रोजच्या रोज भेटता येत नाही. या गोष्टीचा जो ताण होता, तो सगळा ताण सहन करत मी 5 वर्ष काम केलं. आणि तो खूप जीवघेणा ताण असतो. आपली मुलगी आपल्यापासून लांब जाईल का काय, ही भीती असते. कारण आपल्या मनावर इतकं क्वालिटी टाइम वगैरे शब्द आपल्या एज ग्रुपला माहितीच नाही आहेत. आई ही असायलाच पाहिजे, आणि असायलाच पाहिजे सतत मुलांसाठी. आणि तिने तिची जी कर्तव्य आहेत की सकाळी उठून खायला घालणं, हे करणं ते करणं, आणि यातलं मी काहीच करत नव्हते. मी जे काही तिला 8-10 दिवस भेटायचे त्याच्यामध्ये माझा आटापिटा असायचा की तुला काय आवडतं, आणि मला स्वयंपाकाची पण आवड नाहीये, तीच मला करून खायला घालते अनेकदा. पण तिने तो जो काही समजूतदारपणा 5 वर्ष दाखवला, आणि डेफिनेटली तिच्या वडिलांनाही त्याचं श्रेय जातं की त्याच्या परीने त्यांनी खूप चांगलं पेरेंटिंग निभावतोय तिच्या बाबतीतलं. प्रत्येक गोष्टींच्या चांगल्या वाईट त्याचे परिणाम असतातच. पण माझ्याकडनं मी प्रयत्न करते की जो वेळ आम्हाला मिळेल तो किती पॉझिटिव्ह असेल, किती तिच्या स्मरणात राहील पुढचे काही दिवस जेव्हा मी तिच्या बरोबर नाहीये. आणि त्यातही मी कसं तुझं पेरेंटिंग करते हे ठेवून चालणार नाही, कारण त्याने डिस्टन्स क्रिएट होतं. तुम्ही अति शिकवायला गेलात, अति सूचना दिल्यात, तर मुलं एका वेळात अरे यार ही खूप सांगते असं करून ही सारखी मागे लागते. तर ती असा मधला मार्ग काढत जायला. आणि ना ह्या काळात जेव्हा जेव्हा मी कोणाकोणाशी बोलले हा ताण सहन न झाल्यामुळे, तेव्हा तेव्हा मला माझी खूप चांगली मैत्रीण काउन्सिलर आहे डॉक्टर शिरीषा साठे, तिने मला एक कविता खलील जिब्रानची दिली, आणि ती मला ऐकवायला आवडेल खरं तर. की ती म्हणाली की एक गोष्ट लक्षात ठेव, आहे आत्ता ती मोठी होतीये, अजून 5-7 वर्षांनी ना यांना पंख फुटणार आहेत आणि ही उडून जाणार आहेत, त्याची पण आत्तापासून तयारी ठेव. नाळ आईला 2दा तोडायला लागते, ह्याची तयारी ना बऱ्याच स्त्रियांची नसते. कारण त्या इतक्या सर्वस्व आपलं मुलांच्या जडणघडणीला अर्पण करतात, त्यांच्या भोवतीच त्यांचं रुटीन, त्यांचे निर्णय, त्यांचं जगणं इतकं त्यांच्या अवतीभोवती असतं की मुलांना नॅचरली पंख पसरायचेच आहेत ना, त्यांना झेप घ्यायचीच आहे मोठ्या आकाशात, ती घेणारच आहेत. पण त्याच्यासाठी आपण तयारच नसतो. आपण आपलं अस्तित्व काही त्या दरम्यान घडवतच नाही की जेणेकरून ते उडून गेल्यानंतर आता मी काय करायचंय. मग एम्प्टीनेस सिंड्रोम, त्यातनं येणारे एकटेपण, आणि इतक्या वर्षात कुठलीच कला, कुठलंच ज्ञान शार्पन केलेलं नसतं, वाढवलेलं नसतं. मग आता काय करायचं. तर
मला असं वाटतं की आपलं अस्तित्व टिकवतच मुलांना वाढवलं पाहिजे. आपली आई कोणीतरी आहे आणि आपली आई पण आहे ही जाणीव असायला पाहिजे मुलांना. तिची पण ती कोणीतरी आहे हे त्यांना जाणीव करून द्यावी लागते. ही त्यांना जाणीव असायला हवी. ती आपल्या कृतीतनंच होते. मुलांना काही सांगून संस्कार घडत नाहीत, आपल्या वागण्यातनंच ते शिकत असतात. आपल्याला ऑब्झर्व करत ते शिकत असतात. त्यांना असं म्हणजे मी संस्कार केले वगैरे असं काही नसतं. हा म्हणजे ते आपल्याला वाटत असतं की आपण करतोय, आपण आपला पण त्यांना कंट्रोल केलेला आजकालच्या मुलांना तर अजिबातच आवडत नाही. दे आर व्हेरी ओपिनियनेटेड. म्हणजे त्यांना त्यांची मतं आहेत, त्यांचा इंटेलिजन्स आहे, त्यांची इंट्युशन आहे. त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आपण त्यांना मार्ग दाखवू शकतो की हे असंही असू शकतं, हे असंही असू शकतं, हेही असू शकतं. आणि ते पण आपल्याला कळतंय तेवढंच रे. आताची पिढी आणि आताच्या पिढीचं विश्व हे आपण नाही इमॅजिन करू शकत. कवितेचा उल्लेख तू केला होता. खलील जिब्रानची कविता, त्यातले 4-5 ओळी ऐकवते आणि मला असं वाटतं की ते सगळ्यांसाठीच आय ओपनर आहेत की कसं पेरेंटिंगकडे पाहायला हवं. यासाठीचा एक म्हणतो ना आपण की मोठाच धडा आहे हा. त्याचं असं म्हणणं आहे की युअर चिल्ड्रन आर नॉट युअर चिल्ड्रन. युअर चिल्ड्रन आर नॉट युअर चिल्ड्रन. दे आर द सन्स अँड डॉटर्स ऑफ लाईव्हज लॉंगिंग फॉर इटसेल्फ. म्हणजे हे जीवनाचा प्रवाह पुढे पुढे जाण्यासाठी ते या पृथ्वी तलावर आलेले तुम्ही माध्यम आहात. दे कम थ्रू यू बट नॉट फ्रॉम यू. अँड दो दे आर विथ यू येट दे बिलॉंग नॉट टू यू. तुमच्या आजूबाजूला आहेत, म्हणजे तुमचा त्यांच्यावर मालकी हक्क नाही. दे मे गिव्ह देम युअर लव्ह, यू मे गिव्ह देम युअर लव्ह. तुम्ही त्यांना प्रेम देऊ शकता, बट नॉट युअर थॉट्स. फॉर दे हॅव देअर ओन थॉट्स. You may house their bodies but not their souls. For their souls dwell in the house of tomorrow, which you cannot visit, and not even. For their souls dwell in the house of tomorrow, which you cannot visit, not even in your dreams. आपण त्यांच्या भविष्याबद्दल मारे गप्पा मारतोय, पण आताची परिस्थिती बघता आपण विनोद या संपूर्ण 30-40 वर्षाचे विटनेस आहोत. आपण बघितलंय की आर्थिक जेव्हा मोठा निर्णय भारतामध्ये झाला, जागतिकीकरण जेव्हा झालं आणि 90-93-94 दरम्यान, त्याच्यानंतर बदललेला भारत समाजरचना ही आपण पाहतोय. आणि 2000 नंतर तर झालेले बदल, हा स्मार्टफोन आल्यानंतर झालेले बदल, हे आपली पिढी असे प्रत्येक दशक बघत आली आहे. कॅसेट टू आयट्यून्स हे आपण पाहिलंय. आणि आता अजून काय होणार आहे आपल्याला माहिती नाहीये. तर आता आपण पालकत्व म्हणजे काय करणार आहोत मुलांचं. पूर्वी कसं होतं की आई बाबा त्यांना सगळं कळतं, कारण एक्सपोजरच नव्हतं. गुरुजी शिक्षक यांना सगळं कळतं, कारण त्यांना आपल्यापेक्षा जास्त माहित होतं, एक्सपोजर होतं. आता हे तेवढंच एक्सपोजर यांना पण आहे रे. मग आता आपण मुलांना काय देऊ शकतो. तर मला असं वाटतं की आता आपण मुलांना फक्त माया देऊ शकतो. आणि मी आहे, तू लढ आणि तुला परतायला जागा आहे, एवढा विश्वास देऊ शकतो की तू हरलीस तरी मी आहे तुला झेलायला, आणि तू वर चढलास तर टाळ्या वाजवायला मी आहेच. वा, किती एवढंच आपण मुलांसाठी करू शकतो. त्यांनी आपल्याला नमस्कार करावा का? आता वेळ आली की आपणच त्यांना नमस्कार करावा, कारण आपल्यापेक्षा त्यांना जास्त कळतंय. पण आई म्हणून अनेक स्त्रिया झुरत राहतात. हो, कधी नवऱ्यासाठी, नंतर मुलांसाठी, पुढे पाणीपुरीच्या आजीच्या नातवंडांसाठी. स्त्री ही सतत पूर्ण, मगाशी तुझ्या बोलण्यात आलं होतं ते, पूर्ण लहान मुलगी असल्यापासून तुला त्या घरी जायचं इथपासून तर त्या पाणीपुरीच्या आजीपर्यंत तिचा स्ट्रगल काही चुकलेला नाही. हो रे.
आणि स्ट्रगल पुरुषांनाही असतो, मी काही नाकारत नाही. पितृसत्ताक समाजरचनेचे तेही एक काय म्हणतात त्याला बळीच आहेत, कारण त्यांनाही ते एक विशिष्ट गोष्टी या पुरवायला लागतात की मी एवढं अर्न केलंच पाहिजे, अमुक वयामध्ये माझं घर असलं पाहिजे, अमुक वयामध्ये गाडी असली पाहिजे, हे त्यांच्यावरही प्रेशरच आहे. पण स्त्रीला ना बिचारीला स्वतःच्या अस्तित्वासाठीच जगण्याला लागतं, स्वतःच्या व्हॉइससाठी जगण्याला लागतं, स्वतःच्या मतांसाठी जगण्याला लागतं. मी पण काहीतरी आहे, माझंही काहीतरी अस्तित्व आहे, माझंही काहीतरी म्हणणं आहे, आणि त्याचा प्लीज आदर ठेवा. या बेसिक गोष्टींसाठी जगण्याला लागतं. आदर ठेवा हे खूप महत्वाचं आहे. आणि गंमत अशी आहे या डायनॅमिक्समध्ये, म्हणजे काय लग्न हे शेवटी पॉलिटिक्स आहे रे, पॉवर गेम आहे. आणि तो पॉवर गेम जोपर्यंत छान चाललाय तोपर्यंत सगळं छान आहे, पण तिथलं डायनॅमिक्स चेंज झालं की मग गडबड आहे. खूप भारी बोलते. सो आता काही पुरुष जे स्वतःला पुढारलेले म्हणवतात ते असं म्हणतात की बघ, मी तुला सपोर्ट केला, मी तुला जायला दिलं नोकरीला, मी तुला परवानगी दिली. एक मिनिट, कोण आहेस तू? परवानगी दिली म्हणजे बरं, हे सगळं एका पिढीने स्वीकारलं रे. माझा नवरा ना खूप सपोर्टिव्ह आहे, तो ना मला नाही म्हणत नाही. एक मिनिट, तो नाही म्हणणारा कोण आहे? तुम्ही एकत्र येऊन निर्णय घ्यायचा आहे, आणि तुझा सपोर्ट हा त्यांनी वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढ्या गृहीत धरलाय, म्हणून तू करतेस. हे तुलाही, तुझ्याही गावी नाहीये आणि त्याच्याही गावी नाहीये, पण हा करतोय ते मात्र मी तुला करू दिलं. आणि त्यांना बिचाऱ्यांना वाटत असतं आपण फार भारी, कारण त्यांना तेवढंच माहित असतं. त्यांना तेवढंच माहित असतं. पण आता परिस्थिती बदलतीये आणि ती बदलायला हवी आहे, आणि त्याचा स्पीड हळू आहे, स्लो आहे, फास्ट आहे, कसा आहे तो त्याच्या पद्धतीने, पण कुठेतरी हे सगळं रिवाईव्ह होण्याची गरज आहे. आणि मला अपेक्षा आहेत आणि आशा आहेत या पिढीकडून. तुला तू आणि मी त्या जनरेशन मध्ये होतो ना की आमच्या घरी ड्रेस घालायला परवानगी नाही. बघणार आहे हे किती कठीण आहे. म्हणजे साडीच पाहिजे किंवा जीन्स घातलेली चालते, पण म्हणजे तुला काय वाटतंय मुली, तुझं काय म्हणणं आहे, तुला कशात आनंद आहे, हे कोण विचारतं तिला? नाही विचारत. मला स्वयंपाक करता येत नाही, करता येतो बेसिक, पण आवड नाहीये. म्हणजे ते काहीतरी भिजवत ठेवा, मग ते काहीतरी उकळवत ठेवा, मग त्याच्यात हे घाला, मग थोडं 20 मिनिटं थांबा, असं काहीतरी खूप कॉम्प्लिकेटेड. मला भीती वाटते, मला नाही जमत ते. मला आपलं बेसिक वरण भात भाजी आमटी एवढं रोजचं जेवण. तर त्या गोष्टीचं ना मला इतके वर्ष इतकं गिल्ट होतं की मला असं वाटायचं की आय एम लेस ऑफ अ वुमन, मला जर स्वयंपाकाची आवड नाहीये तर. आणि आजूबाजूच्या परिस्थितीने पण मला तसंच की असंच हिणवलंच होतं त्या गोष्टीसाठी. मला आता मी ते कुठेतरी थोडंसं की हो नाहीये मला आवड, मी तर स्वतःला मायेने घ्यायला शिकले की इट्स ओके, नाहीये मला आवड. गरज पडली तर मी हातपाय हलवून काहीतरी 4 लोकांना जेवायला घालू शकते, पण आवडीने हे करून बघूया ते करून बघूया या आम्ही आता एवढी नाहीये. तो नाहीये झोन माझा. ठीक आहे ना, तू चांगली कविता करतेस, चांगली कविता वाचतेस. हो, पण हे कोणी दाखवतच नाही ना रे. स्त्रीला कायम जजच केलं जातं, तिच्याकडे नाहीये त्या गोष्टींसाठी. आम्ही आरपार या माध्यमातून हे दाखवतोय की स्त्रीला कायम जज केलं जातं, तिला स्वयंपाक येत नाही म्हणून तिला नावं ठेवली जातील, पण तिला एक चांगली कविता वाचता येते, तिला चांगला अभिनय करता येतो, ती काहीतरी चांगलं वाचते, ती चांगलं बोलते, चांगला संस्कार करते. या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्याच्याकडेही लक्ष दिलं पाहिजे, त्याच्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे, कारण सगळ्यांमध्ये सगळेच गुण असायलाच पाहिजेत असं काही नाहीये. आणि त्या बिचाऱ्या सुपर वुमनच्या चौकटीत खूप स्वतःची घुसमट करून देतात की मी सगळ्यातच बेस्ट असलं पाहिजे, आणि ते नाही असू शकत. बघ ना, देवीला हात असतात. इट्स नॉट ह्युमन. तिची कपॅसिटी आहे का, तर हो तिची कपॅसिटी आहे, पण अडचणी पण तेवढ्याच आहेत, त्यामुळे कुठेतरी कमी जास्त होणार. इट्स ओके. मला त्यातलं तुझं हे आवडलं आजचं, इट्स ओके. आणि स्वतःवर माया करा, स्वतःला मायेनं घ्या.
स्वतःला मायेनं घ्यायला शिकायला हवं. हे स्वतःला माफ करायला शिकायला हवं. जशी आहेस तशी पहिल्यांदा स्वतःला आपण ऍक्सेप्ट करायला शिकायला हवं. आधी स्वतः लग्न संस्थेबद्दल तू भरभरून बोललीस. मुलीला वाढवताना आईचे, मला तुझे ते तो थॉट खूप आवडला. आईला दोनदा त्याची नाळ तोडावी लागते. एक अभिनेत्री म्हणून त्याच्या आधी एक मॉडेल, फॅशन इंडस्ट्रीमध्ये तू गाजवली आहे, जाहिरात इंडस्ट्री तू गाजवलेली आहेस. आता तू वेगळ्या टप्प्यात एक आलेली आहेस आणि आता तू शोधतीयस तुझा विठ्ठल. हो. तर ही प्रवाही मधुराणी जी आहे ह्या सगळ्यामध्ये तू स्वतःला म्हणून आयुष्यभर वेळ देऊ शकली नाहीस असं म्हणता येईल आपल्याला की करेक्ट मी इफ आय एम रॉंग. हो, अगदी बरोबर आहे तुझं की आपल्याला ना रिलॅक्स राहायला शिकवलंच नाहीये. आता परवा मटामध्ये एक ऍड आली आहे ज्याचा फोटो काढून मला माझ्या मैत्रिणींनी दाखवला आणि ती म्हणाली की त्यांनी स्पर्धा ठेवली महाराष्ट्र टाइम्सनी की 1 तास काही न करता राहा. इंटरेस्टिंग आहे. आणि मला ते इतकं भारी वाटलं रे. आपल्याला लहानपणापासून इतकी कॉम्पिटिटिव्ह बनवलं जातं ना, आणि तसंच वातावरण असतं आजूबाजूला. त्यात मी अभ्यासात बरी होते त्यामुळे मग अजून बरी, ह्या विषयात का कमी आहेत, त्या विषयात का कमी आहेत. मग गाणं गातेस तर तिथेही प्रत्येक स्पर्धेमध्ये तुला पहिलं दुसरं तिसरं तरी यायलाच हवं. आनंदासाठी काही करायला हवंय का आपल्याला? नुसतं असायला हवंय का हा विचार मलाही आता करायला हवाय. सततच काहीतरी झेंडे काढले पाहिजेत, प्रूव्ह केलं पाहिजे, लोकांच्या समोर असलं पाहिजे. हे प्रोफेशनली बरोबर आहे, पण नुसतं स्वतःबरोबर असायला पण काय हरकत आहे? थकवतोय ना स्वतःला. थकवतो, पण नवीन काही निर्माण करण्याची ऊर्जा नाही राहत मग कदाचित. तर या निमित्ताने आज आपलं बोलणं झालं तर मी विचार करते याच्यावरती की इज इट ओके टू रिलॅक्स? इट इज ओके. इट इज ओके. इट इज ओके टू जस्ट बी. नुसतं असूया की. म्हणजे खूप वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या ब्रँड्सची जाहिरात मधुराणींनी केली आणि आता ती आत्मसमाधानाचा एक ब्रँड जो आहे आरपारच्या माध्यमातून छान वाटतंय. कारण मधुराणी किंवा अनेक सेलिब्रिटीज त्या भूमिकांबद्दल भरभरून बोलतात, कलाविश्वाविषयी भरभरून बोलतात. पण आज मधुराणी तू बोललीयस एक सर्वसामान्य स्त्री, मग ती हाऊसवाईफ असेल. हाऊसवाईफला मी हाऊसवाईफ नाही म्हणत, मी होममेकर म्हणत. गोड शब्द आहे तो. असते तीच पण ती क्वीन आहे बघा. म्हणजे म्हणतो तिला आपण होममेकर, आणि ते तिला तिचं रिस्पेक्ट दिल्याचं तेवढंच समाधान असतं. तो किती खरा आहे ते पण बघ ना, खेळांमध्ये पण, कॅरम मध्ये पण नुसती क्वीन घेऊन चालत नाही, त्याला कव्हर पाहिजे. का नुसती क्वीन का नाही चालत? विचार करण्यासारखी कव्हर पाहिजे. असो, मला खूप मजा आली तुझ्याशी गप्पा मारायला. आणि मला या मुलाखतीतून, या गप्पांमधून ज्याचा त्याचा विठ्ठल, मला असं वाटतं की तुझ्या काही गोष्टींमधून मी तुला शूटिंग झाल्यानंतर, कॅमेरा बंद झाल्यानंतर मला काय विठ्ठल त्यातला दिसला हे नक्की सांगणार आहे. कारण एवढ्या कर्तृत्ववान स्त्रियांशी बोलता बोलता प्रत्येकीमधून एक गुण काहीतरी मला घ्यावासा वाटतो किंवा सापडतो. मला ना तुझ्या मुलाखत घेण्याचं खूप कौतुक वाटतं विनोद, आणि म्हणून मी इन्सिस्ट केलं की मुग्धानी घेतली असती तर मजाच आली असती, ती माझी मैत्रीणच आहे. पण विनोद आहे का? कारण ना प्रत्येक येणाऱ्या स्त्रीविषयी तुझ्या मनात आदरयुक्त कुतूहल असतं आणि त्याचं मला फार कौतुक वाटतं. आता मी या निमित्ताने खूप ठिकाणी जाते, भेटते, पण काही मुलाखतकार हे खूप कॉन्डेसेंडिंग असतात की तू कुठेही अनकम्फर्टेबल होईल असा प्रश्न विचारत नाहीस, कुठेही तुला याच्यातनं काहीतरी सनसनाटी हवंय असा तुझा हेतू नसतो. यू मेक एव्हरीवन सो कम्फर्टेबल, आणि मला तुझं खूप कौतुक करावं वाटतं या गोष्टीसाठी.
आणि धन्यवाद. परत यायला आवडेल वेगळा विचार गप्पा. माझी अशी इच्छा आहे की तू कोणाची तरी मुलाखत आरपारवर घ्यावीस. वाय नॉट, चल करूया. मी प्रेक्षकांसमोर तुला ऑफर देतो. जेव्हा तुला वेळ असेल, जेव्हा तुझी इच्छा असेल. अरे गप्पा मारायला तर म्हणजे अभिनयानंतर काय आवडतं तर मला गप्पा मारायला. पण एपिसोडचा शेवट कुठल्या तरी कवितेनीच व्हावा जी तुला आवडते. तुला खूप कविता आवडतात, पण जी आता या क्षणाला तुला वाटते की बाबा ही ही कविता मी सादर करू शकते, अशी कविता तू सादर करावीस, अशी एक आमची सगळ्यांतर्फे तुला विनंती. कुठली ऐकू? कुणी नसलं तरी चालेल, तू तुझी राहा, फक्त तुझ्या डोळ्यांनी तुझं जग पहा. क्या बात आहे, क्या बात. जेव्हा ओठ असतील, रड जेव्हा डोळे रडतील, रडण्यावर हसण्यावर तुझी सत्ता ठेवून राहा, कुणी नसलं तरी चालेल, तुझी तू राहा. हे ऐकू? हो, येस येस येस. आपल्या विमन की बातला जाईल. अगदी अगदी. मधुराणी आणि शर्वरी या दोघींनी एकदा कुठली तरी कविता सादर केली होती, दागिना. आणि मला ती इतकी आवडली. मग मी हिला फोन करून विचारलं मी शेअर करू काही. मग मी ते फेसबुकवर तेव्हा काही वर्ष झाले त्या गोष्टीला असं शेअर केलं की या दोन माझ्या मैत्रिणी आहेत आणि या दोघींनी ही कविता सादर केली, मला खूप आवडली आणि मला या दोघींचा खूप अभिमान वाटतो, तुम्ही पण बघा, म्हणून मी ती शेअर करून टाकली होती. मला इतकं छान वाटतं रे. म्हणजे मला अनेक जण येऊन भेटतात, आई कुठे काय करते, अरुंधती आणि असं सगळं, पण तितकीच लोक मला तुमचं कवितेचं पान आम्ही बघतो हे येऊन सांगणारी भेटतात ना, ते मला इतकं भरून येतं की कुठेतरी ते मला पर्पज वाटतं की मला कविता पोचवायची आहे सगळ्यांपर्यंत, आणि मला त्यातनं जो आनंद मिळतो तो सगळ्यांना मिळायला हवा. ही माझी तळमळ आणि तगमग आहे ना, ती सार्थकी लागलेली जेव्हा बघते तेव्हा खूप छान वाटतं. म्हणजे अगदी परवा पलूस सारख्या ठिकाणी मी व्याख्यानाला गेले होते आणि तिथे मला फरमाईशी आल्या कवितांच्या, आणि कवितांच्या नावांसकट की दागिना ऐकवा, वामांगी ऐकवा. मला इतकं भारी वाटलं. बघ, म्हणजे कविता पोचते, त्यातनं मिळणारा आनंद, कला पोचते, हे पोचवणारे पण महत्वाचे असतात. निमित्त असतात, जसं तू सांगितलं त्या तुझ्या कवितेमध्ये त्या पण निमित्त असतो. कवितेला पुढे व्हायचं असतं आपण. मधुराणीची आता ही सुंदर कविता आपण ऐकूया तिच्या स्टाईल मध्ये. माझी खूप आवडती कविता आणि आत्तापर्यंत अनेकांनी ऐकली, पण पुन्हा एकदा तुझ्या प्लॅटफॉर्मवर. तुझी तू राहा, कुणी नसलं तरी चालेल, तुझी तू राहा, फक्त तुझ्या डोळ्यांनी तुझं जग पहा. हास जेव्हा ओठ असतील, रड जेव्हा डोळे रडतील, हसण्यावर अश्रूंवर तुझी सत्ता ठेवून राहा, कोणी नसलं तरी चालेल, तुझी तू राहा, फक्त तुझ्या डोळ्यांनी तुझं जग पहा. काटे जरी बोटी रुततील, काटे जरी बोटी रुततील, फुफाट्यात पावले जळतील, फक्त तुला आवडलेलीच फुले वेचित राहा, कोणी नसलं तरी चालेल, तुझी तू राहा, फक्त तुझ्या डोळ्यांनी तुझं जग पहा. मुसळधार सरी येतील, मुसळधार सरी येतील, तुझा अंगार विझवू पातील, विझणाऱ्या ठिणगीवर फुंकर घालीत राहा, कुणी नसलं तरी चालेल, तुझी तू राहा. उसने मुकुट कोणी घालतील, उसने मुकुट कोणी घालतील, जरी अंगरखे उसने मुकुट कोणी घालतील, उसने मुकुट कोणी घालतील, जरी अंगरखे पेहरून सजतील, तुझ्या सुती वस्त्राचा अभिमान तू वहा, कोणी नसलं तरी चालेल, तुझी तू राहा. मग कुठेतरी कमळे फुलतील, मग कुठेतरी कमळे फुलतील, सुगंध घेऊन वारे वाहतील, तुझ्या मोकळ्या गळ्यातले गीत तोवर गात राहा, कोणी नसलं तरी चालेल, तुझी तू राहा, फक्त तुझ्या डोळ्यांनी तुझं जग पहा, फक्त तुझ्या डोळ्यांनी तुझं जग पहा. संजीवनी बोकीलांची ही कविता आहे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. ऍप्ट आहे. मला असं वाटतं की वुमन की बात साठी ही इतकी ऍप्ट कविता आहे. संजीवनी बोकील मॅम, खूप खूप छान तुम्ही लिहिले आणि तितक्याच सुंदर आणि तन्मयतेने तू ती सादर केलीस. थँक्यू सो मच. तू आज मनमोकळ्या गप्पा मारायला आलीस. मला खूप मजा आली. थँक्यू.